श्री स्वामी समर्थ. नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या नवीन चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण नारळी पौर्णिमा याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नारळी पौर्णिमा, श्रावण पौर्णिमेचा दिवस हा समुद्रकिनारी राहणारे लोक नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्रकिनारी राहणाऱ्या कोळी बांधवांचे जीवन पूर्णतः समुद्रावर अवलंबून असते. या दिवशी समुद्राला श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. नारळी पौर्णिमेला समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करून समुद्राची पूजा केली जाते. जून व जुलैमधील मुसळधार पावसामुळे व समुद्र खवळलेला असल्याने तसेच हा काळ माशांच्या प्रजननाचा काळ असल्याने या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावण पौर्णिमेस सागराला नारळ अर्पण करून सागरपूजन केले जाते. समुद्रात जाऊन मासेमारी सुरू केली जाते. पारंपरिक वेशभूषा करून, सोन्याचे दागिने घालून, कोळी गीते गात व पारंपरिक पद्धतीने नृत्य करत हा सण कोळी बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हा सण निसर्ग व मानव यांच्यामधील अतूट नात्याचे प्रतीक आहे. अशा प्रकारे थोडक्यात आपण नारळी पौर्णिमेबद्दल माहिती जाणून घेतली आहे. सर्वांना नारळी पौर्णिमेच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.